आपल्या सोबत आहेत शिवसेनेचे नेते आमदार नरेंद्र बोंडेकरजी। श्रीकांत शिंदे यांनी बैठक घेतली आणि टार्गेट दिल्याची माहिती आहे की नगर परिषदेची जबाबदारी देऊन काय झालं बैठकीत? हो, दर महिन्याला 2 महिन्याला बैठक होत असतात आणि ही कालची जी बैठक होती ही अत्यंत महत्त्वाची बैठक होती। ही पक्षासाठी जे पूर्व विदर्भामध्ये जे नगर परिषद आणि नगरपंचायत आहेत या सगळ्या नगरपंचायत आणि नगरपरिषद जवळपास 82 पैकी 56 ठिकाणी निवडणुका आहेत। यामध्ये सविस्तर त्यांनी सगळेच नेते होते आणि त्या मीटिंगचे अध्यक्ष म्हणजे आपल्या शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे होते आणि त्यांनी सांगितलं की जितके 56 नगरपरिषद आणि नगरपंचायत आहेत त्या सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट करा सगळ्या नेत्यांना। आम्ही जे आमदार मंत्री आणि माजी आमदार आहेत काही असे तर 6-7 आमदारांना 6-7 सगळ्या नेत्यांना डिस्ट्रीब्यूट केला आहे। प्रत्येक माझ्याकडे पण भंडारा गोंदिया दिलेला आहे। नागपूरमध्ये आशिषजी जयस्वाल आहेत, तुमानेजी आहेत, किरण पांडवजी आहेत, माझ्याकडे भंडारा गोंदिया। त्याच्यानंतर चंद्रपूरला म्हणजे शेषराव कोरोटे, चंद्रिका पुरे आणि वर्धा मनीषा कायंदे असं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे। आणि नक्कीच हे पहिल्यांदा शिवसेनेने आता इतके वर्षापासून आम्ही समजायचं टार्गेट म्हणजे नियोजन करायचं आहे की आम्हाला आतापर्यंत कधीच शिवसेनेमध्ये इतक्या वर्षापासून होतं पण असं लक्ष देत नव्हते। पक्ष मजबूत करण्यासाठी किंवा कार्यकर्त्याला मजबूत करण्यासाठी खरं तर कार्यकर्ता जो आपल्यासाठी धावतो असतो आणि त्याला पक्षश्रेष्ठीकडून नोंद होत नाही आणि ही नोंद डॉक्टर श्रीकांत शिंदेजी घेत आहेत। हे पक्षासाठी आनंदाची बाब आहे। हो, आता जबाबदारी दिलेली आहे, मग पुढे काय काय करायचं? म्हणजे आता निवडणुका जवळ येऊ घातलेल्या आहे, काय इन्स्ट्रक्शन्स दिले की युतीसोबत लढायचं, वेगळं लढायचं, उमेदवाराची चाचपणी कशी करायची काय? नक्कीच युतीमध्ये आहोत तर युतीचं प्राधान्य राहील, परंतु जर कदाचित कधी कधी युती स्थानिक पातळीवरती होत नाही किंवा आपला इकडे पूर्व विदर्भामध्ये जर पाहिलं तर मोठा पक्ष भाजप आहे, परंतु भाजप कधी कधी पाहिजे तसं प्रतिसाद देत नाही, तर त्या काळामध्ये आपली पण तयारी असायला पाहिजे आणि जशी परिस्थिती सोबत आले तर सोबत, नाही आले तर स्वतंत्र असा एकंदरीत आपला पक्ष मजबूत कसं करता येईल यासाठी नियोजन आहे। शेवटचा प्रश्न, कामाला लागण्याचे निर्देश दिले आयदर युती किंवा मग सोबळावर? हो, नक्कीच प्रथम प्राधान्य युती आहे। जर कुठे झालं नाही तर आपण आपली बी पक्षाची तयारी ठेवायची आहे याचं असं नियोजन होतं। सगळ्या जागांवर उमेदवाराची चाचपणी तुम्ही करतात? नक्कीच मी सांगितलं ना, 82 नगर परिषद आणि नगरपंचायत, 40 नगर परिषद आणि 42 नगरपंचायत आहेत। त्यापैकी 40 नगर परिषद आणि 16 नगरपंचायत असे 56 ठिकाणी निवडणूक आहेत आणि 56चे 56 पूर्व विदर्भामध्ये 6 जिल्ह्यामध्ये आणि 56चे 56 शिवसेना लढवायला जात आहे। धन्यवाद। एकतर जबाबदारी दिलेली आहे शिवसेनेनं नेत्यांना आणि प्राधान्य युतीला, जर युती झाली नाही तर सगळ्या 56ही नगरपरिषद नगरपंचायती लढण्याची तयारी जी आहे ती शिवसेना शिंदे गटानं सुरू केलेली आहे। कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।